Hello friends, welcome to my channel English for Everyone. My name is Nilesh Tarkase. Today we are going to see the paraphrase of teenagers' prayer and their explanations and some activity questions. In this poem, a teenager is expressing his thoughts about the decisions he wants to make for leading successful life. He prays to God to help him to lead the best life. या कवितेमध्ये एक किशोरवयीन आपले यशस्वी जीवन जगण्यासाठी घेत असलेल्या निर्णयाबद्दल आपले विचार सांगत आहे. त्याचबरोबर सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी यशस्वी जीवन जगण्यासाठी तो देवाकडे प्रार्थना करत आहे. Let's see the first stanza. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. याचा पॅराफेज तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. Each day brings new beginnings along with it. So, at the beginning of each day, I must make my own decisions. There are different paths laying before me, but to choose the road that on which to travel is solely my responsibility. याचा अर्थ एक लाईन बाय लाईन आपण बघूया. कवितेची पहिली स्टँजाची लाईन आहे, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, म्हणजेच येणारा प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो. डिसिजन्स आय मस्ट मेक, या प्रत्येक दिवशी मी जे काही करणार आहे त्या सर्व गोष्टीचे निर्णय मलाच घेतले पाहिजेत. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. मग माझ्यासमोर अनेक पर्याय असतील. मग या अनेक वाटा मला दिसतील. त्यातली कोणती वाट निवडायचं, कोणता ऑप्शन, कोणता पर्याय निवडायचा हे मलाच ठरवायचे आहे. सेकंड स्टँजा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू द ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू द ग्रेट डिस्ट्रेस. ह्याचा पॅराफेज बघा. फ्रॉम दोज डिफरंट रोड्स लेईंग बिफोर मी, आय कॅन चूज द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू द ग्रेट सक्सेस or else I can travel down the path of evil, means darken, which leads to the great worry and strain, means stress, distress. लाईन बाय लाईन आपण या ओळीचा अर्थ पाहूया. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू द ग्रेट सक्सेस, म्हणजे मी जो मार्ग निवडणार आहे, माझ्या आयुष्याचा मार्ग जो मला यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचवेल. लीड्स टू द ग्रेट सक्सेस म्हणजे यशाच्या उंच शिखरापर्यंत. किंवा ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू द ग्रेट डिस्ट्रेस, किंवा अधोगतीकडे, डार्कन म्हणजे अंधकारमय, वाईट दिवस, दॅट लीड्स टू द ग्रेट डिस्ट्रेस जो मला त्याच्यामध्ये भरपूर यातना, दारुण न दुःख असेल, या दोन्ही वाटेकडे घेऊन जाईल. परंतु जो मी निर्णय घेतणार आहे त्या निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे माझी असेल. थर्ड स्टँजा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. ह्याचा पॅराफेज आपण पाहूयात. बघा. इन थर्ड स्टँजा द स्पीकर ऑफ द पोएम मीन्स द टीनेजर किशोरवयीन डायरेक्टली ॲड्रेसेस द अल्मिटी ऑफ गॉड, मीन्स लॉर्ड. ही लीड्स टू द लॉर्ड टू ओपन अप हिज आईज so that he might see clearly. He also prays to the God to help him stand for what is right and to bring out the best in him. म्हणजेच इथे स्पीकर ऑफ द पोएम म्हणजेच किशोरवयीन टीनेजर देवाला प्रार्थना करतोय. प्लीज ओपन अप माय डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी, म्हणजेच या जगामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पाहता याव्यात, त्याला अनुभवता याव्यात, अशी चांगली दृष्टी लाभावी म्हणून एक टीनेजर, एक किशोरवयीन मुलगा हा देवाकडे प्रार्थना करतोय. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. इथे ज्या युगामध्ये जे चांगलं आहे, जिथं न्याय आहे, त्या न्यायाच्या बाजूनं त्याला ठामपणे उभा राहता यावं म्हणून तो देवाला प्रार्थना करते, मला तशी शक्ती प्रदान कर, मला तशी शक्ती दे. त्याचबरोबर ब्रिंग आउट द बेस्ट इन मी म्हणजे माझ्यातले जे सर्वोत्तम गुण आहेत ते बाहेर काढ, त्याला योग्य दिशा दे, यासाठी मला मदत कर, अशी प्रार्थना एक किशोरवयीन देवाकडे करतोय. फोर्थ स्टँजा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean,
अँड फिट फॉर लाईफ इच डे. ह्याचा पॅराफेज बघा तुमच्या स्क्रीनवर दिसतो. द स्पीकर मीन्स द टीनेजर्स goes on to seek God's help to enable him to say no when he is faced with the situations where he may overcome by a strong desire to do something bad or wrong. The speaker also prays for God's blessing so that he might keep his body clean and fit to face the challenges of life each day. लाईन बाय लाईन आपण अर्थ बघूया. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन केम्स माय वे. म्हणजेच एखाद्या मोहाच्या क्षणी टेम्पटेशन्स मीन्स चुकीची गोष्ट करण्याचा मोह किंवा भुरळ त्याला आपण म्हणू शकतो. आणि ते जर माझ्या मार्गात आले असेल म्हणजे मला एखादी चुकीची गोष्ट एखादा कठीण प्रसंग असा प्रसंग जे मला माझ्याकडून अयोग्य वर्तन घडू शकते अशा वेळेस मला ठामपणे नकार देण्याची हिम्मत मला दे असं तो देवाला प्रार्थना करतोय. दॅट टाईम मग तो त्यावेळेस म्हणतो की टू जस्ट से नो. म्हणून तो देवाला प्रार्थना हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. थर्ड लाईन बघा. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. म्हणजे अशी काही संकट अशी काही आव्हाने जर माझ्यासमोर आलीत तर अशा समोर या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी माझं जे शरीर आहे माझं जे आरोग्य आहे ते उत्तम ठेव निरोगी ठेव आणि म्हणून मला शक्ती प्रदान कर असं तो देवाला म्हणतोय. लास्ट स्टॅन्झा. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट with you walking next to me. Let's see the paraphrase of this final stanza. The speaker concludes that by the time his and her teenage years are over, he or she will surely know the truth that the life lived very best is always the one which is lived under the constant guidance of Almighty God, with you walking next to me. When my teenage इयर्स आर ओव्हर मीन्स माझे किशोरवयीन काळ संपताना सरताना आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. म्हणजेच मला नक्की खात्री आहे की तू सोबत असेल तुझी साथ सोबत असेल तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील तर आयुष्याची वाटचाल ही चांगली होईल सुखद होईल. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी मीन्स इथं देवाच्या मार्गदर्शनाखाली म्हणजेच त्याच्या आशीर्वादाच्या मार्गदर्शनासोबत त्याचं येणारी जी आयुष्याची वाटचाल आहे ती उत्तम होईल याची सदैव जाणीव त्याला असेल. व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्यवस्थित समजून घ्या. जर या कवितेचा पॅराफ्रेज तुम्हाला PDF स्वरूपात हवा असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या मध्ये जाऊन एक लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. आता आपण वळूयात इंग्लिश वर्कशॉपकडे. तुमच्या स्क्रीनच्या समोर बघा पहिला प्रश्न दिसतोय. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस. त्याच्यामध्ये ए अकॉर्डिंग टू द पोएट ब्लँक आर ब्राउट बाय इच न्यू डे. ह्यात दोन ऑप्शन दिलेले अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत तुम्हाला. या दोन अल्टरनेटिव्हपैकी कुठलं तरी एक अल्टरनेटिव्ह योग्य आहे आणि ते या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला भरायचं आहे. आता कविता तुम्ही ऐकली त्याचा पॅराफ्रेज तुम्ही पाहिला आहे. परत एकदा तुम्ही वाचलं तर तुमच्या पुस्तकाच्या माध्यमातून ती कविता एकदा वाचून घ्या आणि शांत चित्ताने वाचल्यानंतर त्याचा पॅराफ्रेज नीट समजून घ्या आणि समजल्यानंतर ही सगळी इंग्लिश वर्कशॉप तुम्ही सोडवा. तात्पुरत्या स्वरूपात मी तुम्हाला इथे उत्तरं त्याची सांगतोय. आपल्या पहिल्या स्टॅन्झामध्येच फर्स्ट लाईनला बघा इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस नाची नवीन सुरुवात. म्हणून या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्राउट बाय इच न्यू डे. हे उत्तर आहे न्यू बिगिनिंग्स. बी वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू द ब्लँक. इथं परत पर्याय दिलेले तुम्हाला. एक ग्रेट डिस्ट्रेस आणि ग्रेट सक्सेस. स्टॅन्झानुसार पॅराफ्रेज जर आपण नीट समजलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल याचं उत्तर आहे ग्रेट सक्सेस. वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू द ग्रेट सक्सेस.
सी द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज ब्लँक. इथं परत दोन ऑप्शन आहेत, माईट अँड राईट. आणि आपल्याला कविता समजलीच तर लगेच उत्तर येईल, आपल्याला लगेच समजेल की इथं उत्तर आहे व्हॉट इज राईट. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. माईट आणि राईट या दोन्हीपैकी उत्तर आहे राईट. डी द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हीज टीनेज इयर्स हॅव बीन द ब्लँक इयर्स हिज लाईफ. दोन ऑप्शन आहेत, एक आहे वर्स्ट, दुसरा आहे बेस्ट. उत्तर आहे बेस्ट. द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द बेस्ट इयर्स ऑफ हिज लाईफ. लेट्स मूव ऑन द सेकंड क्वेश्चन. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. आपण हे पाचवीपासून शिकलो आहोत, ते आपल्याला शोधायचीत आणि लिहून काढायचीत. बघूया आपण कवितेमध्ये यमक जुळणारे कोणकोणते शब्द आहेत. इन फर्स्ट स्टँजा मेक, टेक. इन सेकंड स्टँजा सक्सेस, डिस्ट्रेस. थर्ड स्टँजा सी, मी. फोर्थ स्टँजा वे, डे. इन फिफ्थ स्टँजा सी, मी. ते आधीच घेतलंय म्हणून परत घ्यायचं काम नाही त्याचं. बघा, रायमिंग वर्ड्स तुमच्या सर्व स्क्रीनवर दिसतात. स्क्रीनवर पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात असं आलं असेल की एंडिंग विथ द सेम साऊंड, त्याचा एंड सारख्याच आवाजानं होतो. मग अशी रायमिंग वर्ड्स शोधून आपण लिहिलीत. रायमिंग वर्ड्सबद्दल दुसरा व्हिडिओ आहे, माझ्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात आणि त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकतात. थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द रायम स्कीम ऑफ द पोएम? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. ऑप्शन तुम्हाला खाली दिसत आहेत. पहिला ऑप्शन आहे ए बी बी, दुसरा ए बी सी डी, तिसरा ए बी सी बी, चौथा ए बी बी ए. असे चार ऑप्शन आहेत. चारपैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा. रायम स्कीम आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे शोधायची. माहिती नसेल तर रायमिंग वर्ड्सच्याच व्हिडिओमध्ये मी रायम स्कीमबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, ती माहिती जाणून घ्या आणि समजून घ्या. बघा, इथं या प्रश्नाचं उत्तर आहे ए बी सी बी. तरी पण आपण थोडक्यात समजून घेऊ आपल्या फर्स्ट स्टँजावरून. फर्स्ट स्टँजामध्ये बघा, तुम्हाला दिसेल फर्स्ट स्टँजाचा शेवटचा वर्ड म्हणजे फर्स्ट लाईनचा शेवटचा वर्ड बिगिनिंग, हा आपण त्याला ए म्हणूया. तो दुसऱ्यासोबत रायम होते का लेट्स सी, बघूया आपण. त्याचा सेकंड लाईनचा वर्ड मेक रायम होत नाही, आपण त्याला बी म्हणूया. त्यानंतर थर्ड लाईनचा वर्ड चूज, तो रायम होत नाही, आपण त्याला सी म्हणूया. आणि फोर्थ टेक, हा मॅच होतो, रायम होतो विथ मेक, म्हणून त्याला आपण मेकला आपण बी दिलं आहे, म्हणून टेकला आपण सुद्धा आपण बी देऊया. व्हॉट वी गेट ए बी सी बी. आणि म्हणून ह्याचं उत्तर आहे ए बी सी बी. हे फक्त आपण पहिल्या स्टँजाचं बघितलं, हे आपल्या सर्व कवितेचं बघायचं. तुम्ही सर्व कवितेचं जरी पाहिलं तरी तुम्हाला उत्तर मिळेल ए बी सी बी. फोर्थ क्वेश्चन, मॅच द लाईन इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. कॉलम एमध्ये लाईन दिलेली आहे आणि कॉलम बीमध्ये फिगर ऑफ स्पीच दिले. कॉलम एच्या लाईनचा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो कॉलम बीमध्ये जे फिगर ऑफ स्पीच दिले त्याच्यासोबत आपल्याला मॅचिंग करायची. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. स्क्रीनवर पाहिल्यानंतर तुम्ही फक्त ती लाईन, कोणती लाईन कोणत्या फिगर ऑफ स्पीचबरोबर मॅच होते हे आपल्याला पाहायचं आहे. फिगर ऑफ स्पीचबद्दल तुम्हाला जास्तीचं माहिती नसेल तर त्याच्यावर मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. फिगर ऑफ स्पीचवर वेगळा व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्ही ते पाहून घ्या आणि समजून घ्या. चला या प्रश्नाचं उत्तर पाहूयात आपण. कॉलम ए मधली पहिली लाईन, डिसिजन्स आय मस्ट मेक, या लाईनचा फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. ऑप्शन नंबर कॉलम बी मधला बी, इन्व्हर्जन. सेकंड लाईन कॉलम ए मधली, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. कॉलम बी मधलं उत्तर आहे ए, अफॉस्ट्रॉफी. हे फिगर ऑफ स्पीच आहे या लाईनचं. थर्ड, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. बघा, कॉलम बीमध्ये या लाईनचं फिगर ऑफ स्पीच आहे ऑप्शन डी, ॲलिट्रेशन, पुनरावृत्ती. फोर्थ, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. याचं उत्तर आहे सी,
metaphor. Okay, now fifth question. Elements of planning an interview. It is a group activity. Form groups and discuss each element of planning an interview and prepare notes on each element. काही मुद्दे दिलेत खाली. ही तुम्हाला ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे ग्रुपनं एकत्र करून एक गट विद्यार्थ्याचा गट करून तुम्हाला या मुद्द्यावर चर्चा करायची आहे आणि प्रत्येक घटकाविषयी माहिती आपल्या वहीत लिहायची आहे. फॉर्मॅट, स्ट्रक्चर, साइज, लेंथ, हाऊ मच, डू, डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन, टाईप्स ऑफ क्वेश्चन, येस नो टाईप और WH टाईप, जसे असेल या प्रत्येक घटकावर चर्चा करून तुम्हाला ते फॉर्मॅट करून ह्याचे तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्यायची. चला ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी बसल्या बसल्या करू शकतात. वळूयात आपण सिक्स्थ क्वेश्चन. प्रिपेअर अ सेट ऑफ 10 questions टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन्स. आता इथं बघा, तुम्हाला कुठल्याही एका यशस्वी कुमाराची किंवा किशोरवयीनाची मुलाखत घेण्यासाठी 10 प्रश्नसंच तयार करायचे आहेत. खालील काही मुद्दे, त्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही ते प्रश्नसंच तयार करू शकतात. खाली बघा तुम्हाला टेम्पलेट दिले. त्या टेम्पलेटमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी, मुलाखत, ज्याची मुलाखत आपण घेणार आहोत त्याचं नाव, नेम ऑफ द इंटरव्ह्यूवर, जो मुलाखत घेणार आहे त्याचं नाव, टॉपिक कुठलाही त्याचं क्षेत्र जे असेल तो, वेन्यू, कुठं घेतली ती मुलाखत ते, डेट, टाईम, ड्युरेशन, अशा प्रकारे कुठल्याही एक 10 प्रश्न तुम्हाला तयार करून लिहायचे आहेत. ठीक आहे. 7th question. Read the poem, write an appreciation of the poem in about 12 to 15 sentences with the help of the following points. आता बघा, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम हा एक नवीन घटक आहे. तो आपल्या सिलेबसमध्ये नव्याने म्हणजे एक मागच्या 2 वर्षापासून समावेश झालेला आहे. पॉईंट आपल्याला माहिती आहे, देर आर 8 पॉईंट्स, 8 पॉईंट आहेत. पण माझं म्हणणं असं आहे की हा प्रश्न आपण थोडं स्किप करूया. आपण हा ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम सविस्तरपणे या कवितेबद्दल, फक्त याच कवितेबद्दल आपण डिटेलमध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूयात. लगेच हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पुढला व्हिडिओ मी लगेच अपलोड करतो आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएमवर आधारित. ते तुम्ही नीट समजून घ्या आणि जाणून घ्या. ओके, वी विल स्टॉप हिअर. आपण इथे आज थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू.